प्लेट करणं कधी माहीतच नाही. अर्थात भूषण उगले यांच्याकडनं बक्षीस आलेलं आहे. लगातार 3 षटकार कोणी मारा 500 रुपये फलंदाज. आणि इथे हॅट्रिक जरी गोलंदाजांनी घेतली त्यांच्यासाठी सुद्धा भूषण उगले यांच्याकडनं 500 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. बघूया पहिला चेंडू आलेला आहे. व्हाईट बॉलचा इशारा असणार आहे. आपण पाहत आहोत मैदानामध्ये अवंतर धावेच्या माध्यमातून या ठिकाणी जे खातं खोललं जाणार आहे. रॉक अँड रोल भूषण उगले. बक्षीस आहे. इथे पहा चेंडू उडवला गेला. सचिन म्हस्के फायरिंग करतायत. अर्थात चेंडू सीमारेषा पार जाईल. वाईडिश लॉंग ऑफ. षटकार 6 धावा. फटका असा धुवाधार. हा गेला षटकार. वाघ अँड सन्स प्रोप्रायटर माननीय श्री सोमनाथ वाघ यांचा दणदणीत षटकार. पहिला वाईट आला. त्यानंतर किरणजी गोजरे गोलंदाजी करतायत. एक षटकार जरूर सचिन म्हस्के यांच्या बॅट मधून आपण पाहत आहोत. हा पुढचा बॉल सुरेख चेंडू आहे परंतु डीप एस्टा कव्हर मध्ये आपण पाहत आहोत. पायाने चेंडू हरवण्याचा प्रयत्न केला. 5 चेंडू थांबवला गेला. इथे निश्चित एक चांगले क्षेत्ररक्षण आपण पाहत आहोत. परंतु इकडे तिसऱ्या धावेचा प्रयत्न बद्रीनाथ आणि सचिन यांच्या माध्यमातून होताना हा धावफलक 2 अंकामध्ये प्रवेश करताना आपल्याला पाहायला मिळेल. 10 धावांवर 3 धावा पूर्ण केल्या गेल्या. धावफलक 2 अंकामध्ये प्रवेश करताना अर्थात 10 धावांवर आपण पाहत आहोत. क्वालिटी वॉल्स या संघाचा. हे दोन्ही संघ आपण सकाळच्या सत्रात पाहिलं होतं की आपल्या प्रतिस्पर्ध्यांवर मात करत विजय ठरलेले होते. फुलटॉस चेंडू पहा. बद्रीनाथ खेळण्याचा प्रयत्न करतायत. क्षेत्ररक्षक तिकडे अंदाज घेत आहे. पाहूया. दरम्यान इथे 2 धावा पूर्ण करण्याचा प्रयत्न बद्रीनाथ यांच्या माध्यमातून झाला यशस्वी. या 2 धावा येतात. धावसंख्या 12 धावांवर आपण पाहत आहोत. बऱ्याच दिवसानंतर आपण जर पाहिलं कारण कंपनीचे टीम आहेत तिथे बरेच जण वाट पाहत असतात की कधी आम्हाला चान्स मिळणार आहे. यस या ठिकाणी बिमर प्रकारचा चेंडू होता किंवा नाही आहे हे मात्र तिसऱ्या पंचांची मदत घेतली गेलेली आहेत. बघूया तिकडे तिसरे पंच आहेत ते काय निर्णय देत आहेत. हा चेंडू बिमर आहे किंवा नाही आहे हा निर्णय अत्यंत महत्त्वाचा असणार आहे. कारण फलंदाजासाठी एक संधी बनती. जर नो बॉल असेल तर फेर डिलिव्हरी असणार आहे. अर्थात नो बॉल या ठिकाणी नसेल आणि 2 धावा ज्या जरूर बद्रीनाथ यांना या ठिकाणी मिळत आहे. क्वालिटी वॉल्स या संघाची धावसंख्या 12 धावांवर आपण पाहत आहोत. किरणजी गोजरे ज्या ठिकाणी गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. 12 धावा होत आहेत. बघूया पुढचा चेंडू बद्रीनाथ यांच्यासाठी. यावेळी 7 चेंडू पाहूया. मिड विकेट मध्ये खेळला. क्षेत्ररक्षक दूरवर आहेत परंतु परत एकदा पायाने चेंडू रोखला गेलेला आहे. तिकडे दुसऱ्या धावेचा प्रयत्न होताना आपल्याला पाहायला मिळेल. आणि या 2 धावा धावफलकावर येत आहेत. बद्रीनाथ आणि सचिन म्हस्के. षटक क्रमांक पहिले चालू असताना क्वालिटी वॉल्स या संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर 14 धावा या दरम्यान आपल्याला ज्या पाहायला मिळत आहेत. हा पुढचा चेंडू मात्र किरणजी गोजरे यांचा एक सुरेख चेंडू आहे. पहा यावेळेस फलंदाजांना थांबवण्यामध्ये यशस्वी होताना किरणजी गोजरे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. एक निर्धाव चेंडू आलेला आहे. तिथे कुठल्या प्रकारची धाव मात्र मिळणार नाहीये. धावफलक हा स्थिर आहे परंतु पुढचा बॉल इथे लॉंग ऑन मध्ये खेळला गेला. पाहूया क्षेत्ररक्षक आहे तिथे चेंडूवर येत आहे. एकदा पूर्ण केली आणि इथे एका धावावर समाधान मानावं लागणार आहे. इथे पहिल्या षटकानंतर इथे ओव्हरची आपण बघणार आहोत की ते षटकाची समाप्ती होणार आहे. पहिल्या षटकात क्वालिटी वॉल्स संघाने बनवल्या बिनबाद 15 धावा आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळत आहेत. तर इथे बघूया आता हॅट्रिक्स चॅम्पियन या संघाकडनं दुसऱ्या षटकासाठी कोणाकडे गोलंदाजी दिली जाणार आहे. ही पहा ओव्हर संपली. या ओव्हरचे प्रायोजक आहेत सुमन हॉस्पिटल गावठा सिन्नर माननीय डॉक्टर सुनील इलक. 15 धावा धावफलकावर येतात. एका बाजूला आपण पाहत आहोत की सचिन म्हस्के 9 धावांवर फलंदाजी करतायत.
दुसऱ्या बाजूला बद्रीनाथ 5 धावांवर बॅटिंग करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. ओव्हर क्रमांक 2 साठी व्हॅक्टिस चॅम्पियन संघाकडनं जे गोलंदाजी या ठिकाणी येतात प्रवीण कदम यांना आपण गोलंदाजी मार्कवर पाहणार आहोत. ही पॉवर प्ले मधील हे अंतिम षटक असणार आहे. अर्थात 2 षटक जे 38 सर्कल आहेत त्यामधील हे शेवटचं षटक आपण मैदानामध्ये पाहूया. प्रवीण कदम यांच्या हातामध्ये चेंडू आहे. समोर बद्रीनाथ एक्स्ट्रा कव्हर मध्ये चेंडू खेळत आहेत. पहा एक सुरेख क्षेत्ररक्षण आपल्याला दरम्यान मैदानाच्या आतमध्ये जे पाहायला मिळालं. वसंतजी बेरा यांचं क्षेत्ररक्षण आपण मैदानामध्ये पाहत आहे. बघा एक अप्रतिम क्षेत्ररक्षण त्यांनी केलं. अर्थात तिथे निश्चित काही धावा रोखल्या गेल्या. एक सिंगल मात्र मिळाली. सचिन मस्के या दरम्यान जे स्ट्राईकवर येताना आपल्याला पाहायला मिळतात. एका षटकाराच्या माध्यमातून 9 धावांवर फलंदाजी करतायत. इथे वेगवान गोलंदाज प्रवीण कदम जे आपल्याला गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळत आहेत व्हॅक्ट्रिक्स चॅम्पियन संघाकडनं. यावेळेस फाईन स्वीप केला गेला चेंडू जाईल सीमारेषेचा वेध घेणारा येणार आहे चौकार. 4 धावा. हॉटेल अन्नाश्री फॅमिली रेस्टॉरंट गुरेवाडी बायपास प्रोप्रायटर माननीय श्री समीर शिंदे यांचा सनसनीत चौकार. 4 धावा आल्या. वैयक्तिक का पार्टनरशिप? वैयक्तिक का पार्टनरशिप मध्ये? पुढचा बॉल यावेळेस सुरेख फटका स्क्वेअर लेग सीमारेषेचा वेध घेणारा सचिन म्हस्के यांचा चौकार. 4 धावा. हा आहे स्टार मोबाईल द मोबाईल स्पेस खासदार पूल भैरवनाथ मंदिरा शेजारी प्रोप्रायटर माननीय श्री पियुष लोया यांचा सनसनीत चौकार. सन्माननीय मयूरजी सानप साहेब यांच्याकडनं पारितोषिक आलेला आहे. क्वालिटी वॉल्स मधील कोणत्याही फलंदाजाने इथे जर अर्धशतक बनवलं त्याच्यासाठी तब्बल 2100 रुपयाचं पारितोषिक सन्माननीय मयूरजी सानप यांच्या माध्यमातून असणार आहे. यावेळेस सचिन मात्र फायर होत आहेत. मिड विकेटला चेंडू तिथे पहा चेंडू थांबवला गेलेला आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल. एक अप्रतिम क्षेत्ररक्षण मैदानामध्ये होत असताना 26 धावसंख्या क्वालिटी वॉल्सच्या संघाची होताना आपल्याला पाहायला मिळते. मयूरजी सानप साहेबांच्या माध्यमातून तब्बल इथे फलंदाजाने जर अर्धशतक बनवलं त्या फलंदाजासाठी 2100 रुपयाचं पारितोषिक या दरम्यान असणार आहे. इथे हा पुढचा चेंडू पाहूया. अपील केलं जात आहे आणि किरणजी गोजरे हे स्टँडच्या पाठीमागे झेल टिपतायत आणि पहिल्या विकेटचं पतन सचिन म्हस्के बाद होताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतील. संधी साधूनी थेट पठ्ठ्यानं घेतली झणझणीत विकेट. स्वप्नील धूत यांचे वेल्थ सिक्रेट इन्शुरन्स अँड इन्व्हेस्टमेंट हेल्थ इन्शुरन्स स्पेशलिस्ट यांची दमदार विकेट. हे बघा पहिल्या मॅच मध्ये तब्बल मयूरजी सानप साहेबांनी 22,500 रुपये हे क्वालिटी वॉल्स टीमसाठी जे बक्षीस दिलेलं आहे. आत्ताच आम्ही पाहिलेलं आहे ते पारितोषिक जमा झालेलं आहे. आणि इथे क्वालिटी वॉलच्या फलंदाजांनी जर कोणीही अर्धशतक बनवलं तर 11,000 रुपयाचं पारितोषिक सन्माननीय चिंतामणजी वाघ यांच्याकडनं क्वालिटी वॉलच्या फलंदाजासाठी आहे आणि 2100 रुपयाचं पारितोषिक क्वालिटी वॉलच्या फलंदाजासाठी अर्धशतकासाठी सन्माननीय मयूरजी सानप साहेबांच्या माध्यमातून हे पारितोषिक असणार आहे. बघूया विकेट आलेली आहे. प्रवीण कदम यांनी महत्वाची विकेट घेतली. किरणजी गोजरे यांचा इष्टांच्या पाठीमागे एक सुरेख झेल आपण पाहिला. डेड बॉलचा इशारा करण्यात आलेला आहे. डेड बॉल अर्थात मृत चेंडू आपण जो म्हणत असतो. सव्वीस धावसंख्या क्वालिटी वॉल संघाची आहे. सचिन मस्के यांनी जरूर एक चांगली फलंदाजी केली. न्यू बॅटर अर्थात प्रदीप जाधव यांना आपण पाहत आहोत की ज्यांच्या माध्यमातून मागच्या सामन्यात ते मॅन ऑफ द मॅचचे मानकरी ठरले होते. आणि मयूरजी सानप साहेबांच्या माध्यमातून तब्बल 5100 रुपयाचं पारितोषिक सुद्धा त्यांनी जे पटकावला. इथे पहा काय फटका आलेला आहे. लॉंग ऑफ रिजन मध्ये
अगदी तीच फलंदाजी अजून जिवंत आहे. षटकार 6 धावा. फटका असा धुवाधार हा गेला षटकार. घुंगरू फर्निचर अँड इलेक्ट्रॉनिक्स मॉल प्रोप्रायटर माननीय राहुल भाऊ भाऊसार यांचा दणदणीत षटकार. 2 षटक संपलेले आहेत. धावपलिकावर 1 बाद 32 धावा, प्रतिषटक 16 धावांची सरासरी आपल्याला धावपलिकावर पाहायला मिळेल. क्वालिटी वॉलच्या कुठल्याही फलंदाजांनी जर अर्धशतक पूर्ण केलं तर चिंतामणजी वाघ यांच्याकडनं तब्बल 11,000 रुपयाचं पारितोषिक त्या अर्धशतक वीरासाठी हे पारितोषिक या ठिकाणी असणार आहे. सन्माननीय मयूरजी सानप साहेब यांच्याकडनं सुद्धा अर्धशतकासाठी 2100 रुपयाचं पारितोषिक आहे. ओव्हर क्रमांक 3च्या दिशेला आपण जाणार आहोत. हॅट्रिक्स चॅम्पियन संघाकडनं तिसऱ्या षटकासाठी गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतील. या ठिकाणी योगेश दाभाडे यांना आपण पाहत आहोत. पहा आमचे वॉटर बॉय राजू यांच्यासाठी ज्यांनी 500 रुपयाचं पारितोषिक दिलं योगेश दाभाडे, आणि ते इथे गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर बघूया स्ट्राईकवर बद्रीनाथ असणार आहे जे आतापर्यंत 6 धावांवर फलंदाजी करतायत. इथे पाहूया 1 धाव, नो बॉलचा इशारा. फेकी गोलंदाजी चालणार नाही. अर्थात प्रदीप जाधव यांनी जर लगातार 3 षटकार मारले तर 5,100 रुपये, आणि त्यानंतर बद्रीनाथ यांनी जरी 3 षटकार मारले तर त्यांच्यासाठी सुद्धा 5,100 रुपयाचं पारितोषिक मयूरजी सानप साहेबांच्या माध्यमातून असणार आहे. अर्थात ऐका ना, 1 षटकार गेलेला आहे याच्या अगोदर. आता जर लगातार स्ट्राईकवर आले ते गोलंदाजी ते चेंज करावी लागणार आहे. टेकचंद प्रजापती आलेले आहेत गोलंदाजी मार्कवर. बघूया फ्री हिट इथे असणार आहे प्रदीप जाधव यांच्यासाठी. आपण बघणार आहोत टेकचंद प्रजापती. गोलंदाजीची बदली केली गेली इथे, परंतु प्रदीप जाधव 1 षटकार खेळले, अजून 2 षटकार गेले तर 5,100 रुपयाचं पारितोषिक आहे लगातार 3 षटकारासाठी मयूरजी सानप यांच्या माध्यमातून. प्रयत्न तोच होता, पुढे सरसावत प्रयत्न केला गेला. लॉंग मध्ये क्षेत्ररक्षक आहेत, 1 सिंगल घेतली जाणार आहे. 35 धावसंख्या पारितोषिक कंटिन्यू असणार आहे मयूरजी सानप साहेबांचं या ठिकाणी 3 षटकारासाठी 5,100 रुपयाचं. बघूया बद्रीनाथ येत आहेत. यावेळेस बॅटीत आहे शॉर्ट टर्नमॅनला, तिथे चेंडू थांबत नाहीये. बघूया इथे चेंडू धीमे धीमे बॉर्डर लाईन पार, चौकार, 4 धावा. हा आहे स्टार मोबाईल, द मोबाईल स्पेस, खासदार पूल, भैरवनाथ मंदिरा शेजारी, प्रोप्रायटर माननीय श्री पियुष लोया यांचा सनसनीत चौकार. 39 धावा बनतायत धावपलकावर. बघूया इथे पुढचा चेंडू पहा, एका हाताने चेंडू खेळताय बद्रीनाथ. किरण भाऊ पाठलाग करताय तिथे. बघूया इकडे चेंडू रोखला जाणार आहे. पहा स्वतः किरण भाऊ गेले चेंडूवर. तिसऱ्या धावेचा प्रयत्न. हो काय फेकी, अगदी थोडा नियम कमी राहिला. एक अप्रतिम फेकी किरण भाऊ यांची आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळती है. अभी भी टाइगर जिंदा है मैदान के अंदर, वही अंदाज में खेल रहे, पुरानी यादें यहाँ पर ताजा होती हुई दिखाई दे रही है. बघा ज्ञानेश्वरजी शिंदे यांच्याकडनं पारितोषिक आलेला आहे. अर्थात बद्रीनाथजी गिट्टे यांच्यासाठी बद्रीनाथजी गेटे यांच्यासाठी लगातार 3 षटकारासाठी 5,100 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. आता 11,000साठी चेंडू 50 साठी आहे बरोबर वाघ साहेब, परंतु चेंडू तिथे आले पाहिजे. 42 धावसंख्या झालेली आहे धावपलिकावर. बघूया यावेळेस हा चेंडू प्रदीप यांच्या विरुद्ध अप्रतिम गोलंदाजी, कारण एक आक्रमक फलंदाज आहे. षटकाराने इरादे साफ केले होते, परंतु इथे ज्या प्रकारची गोलंदाजी आपल्याला टेकचंदजी प्रजापती यांची पाहायला मिळते. निर्धाव चेंडू जात आहेत मैदानामध्ये, परंतु यावेळेस एक्स्ट्रा कवर नहीं मौका और लगे चौका, 4 धावा. हा आहे स्टार मोबाईल, द मोबाईल स्पेस, खासदार पूल, भैरवनाथ मंदिरा शेजारी, प्रोप्रायटर माननीय श्री पियुष लोया यांचा सनसनीत चौकार.
तुमच्या अनमोल सौजन्याने एसटीपीएल झाली धन्य जेव्हा लाभले तुमच्या वतीने एसटीपीएल साठी गिफ्ट सौजन्य. आपल्या स्पर्धेसाठी गिफ्ट सौजन्य देणारे घुंगरू फर्निचर अँड इलेक्ट्रॉनिक्स मॉल प्रोप्रायटर माननीय श्री राहुल भाऊ भावसार यांचे तमाम आयोजक संयोजकांच्या वतीने हार्दिक आभार, मनपूर्वक धन्यवाद. बघा इथे 46 धावसंख्या धावफलकावर झाली. बघा अगदी क्वालिटी वालचे फलंदाज अप्रतिम आपण जो चौकार खेळला त्यासाठी संदीपजी जाधव माफ करा यांच्या वतीनं पारितोषिक आलेला आहे. ते अर्थात प्रदीपजी जाधव यांच्यासाठी 500 रुपयाचा पारितोषिक कॉमेंट्री बॉक्स मध्ये जमा झालेला आहे. धन्यवाद संदीपजी जाधव. प्रदीप जाधव यांनी जो तिसऱ्या षटकाच्या शेवटच्या चेंडू चौकार खेळला तिथे 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. आणि इथे आपण पाहतो की प्रदीपजी जाधव स्ट्राईकवर आले. गोलंदाजी मार्गावर आपण या ठिकाणी पाहतो की प्रवीण कदम जे आपल्याला गोलंदाजी मार्गावर पाहायला मिळतं. ही लढत मात्र चांगली होईल. यावेळेस पाहूया मिड विकेट मध्ये जाणार चेंडू, क्षेत्ररक्षक आले, चेंडू रोखला गेला, एक सिंगल मात्र मिळती आहे. धावफलक 48 धावांवर क्वालिटी वॉल्स या संघाचा आपण दरम्यान या ठिकाणी पाहत आहोत. कारण प्रवीण कदम यांची एक भन्नाट गोलंदाजी, एक वेगवान मारा आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळतोय. तर दुसऱ्या बाजूला सुद्धा बद्रीनाथ यांची फलंदाजी आपण पाहत आहोत. 15 धावांवर बॅटिंग करतायत नाबाद. हा पुढचा चेंडू सुरेख फटका, क्षेत्ररक्षक आहे तिथे आणि पहा तिथे मिस फिल्डिंग पाहायला मिळते. चेंडू जाईन बाउंड्री लाईनच्या बाहेर, चौकार. हॉटेल अन्नाश्री फॅमिली रेस्टॉरंट गुरेवाडी बायपास प्रोप्रायटर माननीय श्री समीर शिंदे यांचा सनसनीत चौकार. चौकाराच्या माध्यमातून क्वालिटी वॉल्स या संघाचा अर्धशतक धावफलकावर लागलं गेलं. 52 धावा येता येता बद्रीनाथ यांचा चौकार आपण पाहत आहोत. चौकाराच्या माध्यमातून 10 चेंडूमध्ये 19 धावांवर बॅटिंग करतात. प्रवीण कदम 1.3 षटकात 23 धावा खर्च करत असताना एक महत्वाची विकेट जरूर त्यांना प्राप्त झालेली आहे सचिन मस्के यांची. तर 3.3 षटकात 52 धावा क्वालिटी वॉल संघाच्या बनताना आपल्याला धावफलकावर पाहायला मिळत आहेत. पुढचा चेंडू प्रवीण कदम बद्रीनाथ यांच्यासाठी मारा करतील मैदानात. यावेळेस पुन्हा एकदा आक्रमण करण्याचा प्रयत्न आपण पाहत आहोत. डीप मिड विकेटला इथे क्षेत्ररक्षक आलेले आहेत वेगात चेंडूवर आणि एक सिंगल मिळणार आहे. सिंगलच्या माध्यमातून 53 धावसंख्या क्वालिटी वॉल्स हा संघ प्रथम फलंदाजी करत असताना बॅटरी चॅम्पियन या संघाबरोबर मैदानामध्ये खेळत असताना आपण पाहत आहोत. 53 लॉस ऑफ 1 विकेट. प्रवीण कदम यांची वेगवान गोलंदाजी आपण पाहत आहोत. दुसऱ्या बाजूला अर्थात प्रदीप जाधव बॅटिंग करतायत. 12 धावांवर 6 चेंडू खेळले आतापर्यंत. इथे पहा शॉर्ट पिच चेंडू पुल करण्याचा प्रयत्न होता. निर्धाव जाणारा चेंडू किरणजी गोजरे यांचे एष्टी रक्षण आपण मैदानामध्ये पाहत आहोत. धावसंख्या 53 धावांवर थांबली गेलेली आहे. ओव्हर क्रमांक 4 मैदानामध्ये चालू असताना बॅटरी चॅम्पियन या संघाकडनं प्रवीण कदम यांची गोलंदाजी आपण मैदानात पाहत आहोत. सातत्याने विविधता जी आपल्या गोलंदाजी मध्ये करताना प्रवीण कदम यांना आपण मैदानामध्ये जे पाहत आहोत. यावेळेस पुरेसा 6वा चेंडू खेळला. पाहूया प्रकाश येत आहे, चेंडू खाली आणि झेल सोडत आहेत. पहा जीवनदान मिळालं गेलेलं आहे. अर्थात प्रदीप जाधव यांना प्रयत्न चांगला होता, झेल सुटला गेला हे तिथे खरं आहे आणि ते ओव्हरची समाप्ती झालेली आहे. 4 षटकानंतर क्वालिटी वॉल संघाने बनवल्या त्या 55 धावा आपल्याला पाहायला मिळतात एक फलंदाजच्या मोबदल्यामध्ये. ही पहा ओव्हर संपली. या ओव्हरचे प्रायोजक आहेत सुमन हॉस्पिटल गावठा सिन्नर माननीय डॉक्टर सुनील इलम. चौपन्न धावा आहे. एक सिंगल घेतली गेली होती. आपण पाहत आहोत आता शेवटचे षटक आणि शेवटच्या षटकासाठी स्वतः प्रकाश गोलंदाजी मार्कवर येत आहेत. आपले गणेशजी दिघे हे सुद्धा एक चांगले खेळाडू आहेत सिन्नर तालुक्यातील आणि त्याचबरोबर खेळाडूबरोबर एक चांगले समालोचक सुद्धा आहे, एक चांगलं व्यक्तिमत्व सुद्धा आहे. एअरफोर्समध्ये जॉबला आहेत ते सुद्धा या ठिकाणी आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये उपस्थित झालेले आहे. तर प्रकाश आलेले आहेत गोलंदाजी मार्गावर. प्रकाशजी हिवाळे
यांना आपण या ठिकाणी गोलंदाजी मार्गावर पाहत आहोत. षटक क्रमांक 5 ची सुरुवात होणार आहे. व्हॅक्ट्रीज चॅम्पियन संघाकडनं आपण पाहत आहोत. तर प्रदीप जाधव जे आहेत स्ट्राईकवर, पहिला चेंडू पहा अगदी पॅडल स्वीप केला गेलेला आहे. क्षेत्ररक्षक येत आहे तिथे आपण पाहत आहोत. एक धाव पूर्ण केली, दुसऱ्या धावाचा प्रयत्न असेल आणि ते दुसरी धाव सुद्धा पूर्ण केली जाईल मैदानामध्ये. 2 धावांच्या माध्यमातून क्वालिटी वॉल्स यस नो बॉल, एक शॉर्ट रन आहे, सॉरी शॉर्ट रन आहे, एकच धाव मिळणार आहे. तिथे प्रयत्न चांगले करतायत परंतु तिथे आपण पाहत आहोत की शॉर्ट रनचा इशारा आलेला आहे. एकच धाव मिळणार आहे धावफलकावर. पुढचा चेंडू बघूया प्रकाशजी हिवाळे यांचा. अगदी कव्हर पॉइंट मधून खेळला गेलेला प्रदीप जाधव यांचा तडाखेबंद चौकार, 4 धावा. हॉटेल अन्नाश्री फॅमिली रेस्टॉरंट गुरेवाडी बायपास प्रोप्रायटर माननीय श्री समीर शिंदे यांचा सनसनीत चौकार. 4 धावा आलेला आहे. पहा चौकार आपण पाहत आहोत कशा प्रकारे खेळला. 59 धावसंख्या धावफलकावर बनती. ती क्वालिटी वॉल्स या संघाची आपल्याला मैदान पाहायला मिळते. आमचे सुनीलजी सिरसाट मुसळगाववरून आलेले आहेत. मॅचचा आनंद घेता येते. पुढचा बॉल, काय फटका आहे, उंची मिळाली परंतु बॉर्डरलाईनच्या आतमध्ये परत एकदा इथे झेल सुटला गेला. दुसऱ्या धावेचा प्रयत्न असेल बघा. परत एकदा संदीपजी जाधव यांच्याकडनं प्रदीप जाधव यांनी जो चौकार याच्या अगोदर खेळला होता कव्हर पॉइंट मधून, त्या चौकारासाठी सुद्धा 500 रुपये आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये जमा झालेले. आतापर्यंत संदीपजी जाधव यांच्या माध्यमातून प्रदीप जाधव यांच्यासाठी 1000 रुपयाचं पारितोषिक कॉमेंट्री बॉक्स मध्ये जमा झालेलं आहे. धन्यवाद संदीपजी. पुढचा बॉल प्रकाश यांचा पाहूया. इथे पुढे सरसाबा चेंडू खेळला गेला. तिथे क्षेत्ररक्षक आहेत किरण भाऊ. अगदी सुरेख क्षेत्ररक्षण आजही किरण भाऊ ज्या प्रकारे मैदानामध्ये खेळत आहेत, अप्रतिम पैकी सुद्धा जी पाहायला मिळाली आपल्याला. दरम्यान 2 धावा इथे येत असताना धावफलक 63 धावांवर पोहोचला जाणार आहे. 63 रन्स, 1 विकेट गेली. 5 झेल सुटले नसता अजून विकेट पाहायला मिळाले असत्या. परंतु कॅचेस विन द मॅचेस, पकडो कॅचेस, जितो मॅचेस, छोडो कॅचेस, गमाव मॅचेस म्हण असतात काही काही. परंतु प्रयत्न कोणत्याही खेळाडूला वाटत नाही की त्याच्याकडून कॅच सुटला पाहिजे. प्रयत्न स्वतःच्या संघाच्या विजयासाठी करतात. इथे पुढचा चेंडू पाहूया. अगदी क्षेत्ररक्षक पाहूया. पाईन लेगची दरी पार करावी लागणार आहे. अगदी रनिंग चुकली गेली. इथे मात्र निर्णय चुकणार नाहीये पंचांचा, तो येणार आहे चौकाराचा. हॉटेल अन्नाश्री फॅमिली रेस्टॉरंट गुरेवाडी बायपास प्रोप्रायटर माननीय श्री समीर शिंदे यांचा सनसनीत चौकार. 67 धावसंख्या झालेली आहे. अर्थात प्रदीप जाधव 13 चेंडूमध्ये 26 धावांवर बॅटिंग करतायत. अर्धशतकासाठी बरीच बक्षिसं आलेली होती परंतु अर्धशतक काही कोणाचं बनणार नाहीये. परंतु इथे आक्रमक फटकेबाजी शेवटच्या काही चेंडूमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. प्रकाश हिवाळे यांचा पुढचा चेंडू पाहूया. यावेळेस काय खूबसूरत एक्स्ट्रा कव्हर मधून चेंडू उडवला गेला. तिथे निर्णय यस नो बॉल, नो बॉल, नो बॉल, नो बॉल. आणि पाहूया क्षेत्ररक्षकाचा नो बॉल दिलेला आहे. ते चौकार आलेला आहे. खाया पिया कुछ नाही वर मार खाया पुण्य, अशी गंमत आता गोलंदाजांची झालेली आहे. कारण क्षेत्ररक्षक तिकडे आणि क्षेत्ररक्षकाचा हा नो बॉल आलेला आहे. इथे 5 धावा तर मिळालेल्या आहे. काय होते, कंपनीतले खेळाडू आहेत आणि स्वतः गोलंदाजांनी पण लक्ष दिलं पाहिजे की बरोबर थांबलेले आहेत ते 30 यार्ड सर्कलच्या हातमध्ये. आता पंच निर्णय देणार आहे, ते काही सांगणार नाही की तुम्ही आतमध्ये व्हा म्हणून. पाहूया फ्रीट असेल प्रदीप यांच्यासाठी आणि इथे फ्रीटवर चेंडू उडवला गेला. पाहूया क्षेत्ररक्षक दूरवर असणार आहे. 1 टप्पा, दुसरा टप्पा, 2 धावा पूर्ण. तिसऱ्या टप्प्यात चेंडू हातात आणि तिसऱ्या धावेला प्रदीप जाधव धावचित होताना आपल्याला पाहायला मिळतील. एकूण धाव इथे धावा आपण बघणार आहोत किती बनतायत. अर्थात क्वालिटी वॉल संघाच्या प्रथम बॅटिंग करत असताना चौऱ्याहत्तर धावा बनल्या आणि 75 धावांचं लक्ष या ठिकाणी
पॅट्रिक्स चॅम्पियन या संघाच्या समोर असणार आहे. बघूया 75 धावांचं लक्ष्य कशा प्रकारे पूर्ण होणार किंवा नाहीये ते अगदी आपल्याला काही वेळातच या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. सन्माननीय सोनी मामा, आपल्याला विनंती असेल यानंतरची मॅच, कारण इनिंग ब्रेकमध्ये आपण टॉस करत असतो. श्री गणेश वर्सेस श्री बालाजी एंटरप्राइजेस टीमचे कर्णधार. आपणाला विनंती असेल कृपया आपण टॉस करण्यासाठी या ठिकाणी यायचं आहे. आपण या ठिकाणी छोटासा सन्मान या ठिकाणी करणार आहोत. संगीता फार्मा या संघाचा सन्मान आपण या ठिकाणी करणार आहोत. सन्माननीय कॅप्टन शरदभाऊ गोजरे यांच्या शुभ हस्ते हा जो सन्मान सोहळा प्रेझेंटेशन बॉक्समध्ये आपण पाहत आहोत. संगीता फार्मा या टीमचा सन्मान या स्पर्धेतील सहभागाबद्दल आपण पाहत आहोत. सिन्नर स्पोर्ट्स असो यांच्या माध्यमातून हा सन्मान या ठिकाणी होत असताना जो आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे. आणि सन्माननीय शरदभाऊ गोजरे यांच्या शुभ हस्ते हा सन्मान या ठिकाणी प्रेझेंटेशन बॉक्समध्ये होत असताना जो आपल्याला पाहायला मिळालेला आहे. जाऊया मॅचच्या दिशेला. आपण या ठिकाणी पाहणार आहोत की एक मोठं लक्ष्य 75 धावांचं आहे. हे लक्ष्य कशा प्रकारे पार होणार किंवा नाही आहे. क्षेत्ररक्षण मैदानामध्ये सजवलं जाणार आहे. क्षेत्ररक्षकांचा चक्रव्यूह मैदानामध्ये मांडला जाणार आहे. आणि हा श्री बालाजी एंटरप्राइजेस आणि श्री गणेश या दोन्ही टीमचे कर्णधार. आपल्याला विनंती असणार आहे कृपया आपण प्रेझेंटेशन बॉक्सकडे यायचं आहे. टॉस संपन्न करायचा आहे. यानंतर होणारी मॅच अर्थात आजच्या दिवसातील 7वी मॅच जी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. 7व्या सामन्याकडे आपण यानंतर जाणार आहोत. परंतु 6व्या सामन्यामधील या दुसऱ्या डावामध्ये काय परिस्थिती होणार आहे. पॅट्रिक्स चॅम्पियन संघाच्या समोर जे क्वालिटी वर्ल्ड संघाने 74 धावा बनवून 75 धावांचं लक्ष ठेवलेलं आहे, त्याचा पाठलाग कसा होणार आहे हे मात्र आपल्याला या ठिकाणी पाहायचं आहे. चला, फलंदाज येत आहेत मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतील. अर्थात मयूरजी साहेबांकडनं बक्षिसांची सुद्धा खैरात परत एकदा पाहायला मिळेल. पहिल्या षटकामध्ये जर विकेट काढली, विकेट मिळवली तर त्या गोलंदाजासाठी 2100 रुपयाचं पारितोषिक मयूरजी साहेबांच्या माध्यमातून या ठिकाणी असणार आहे. या टॉस करण्यासाठी आपण या ठिकाणी सागरजी थोरात यांना विनंती असणार आहे कृपया आपण टॉस का बॉस प्रेझेंटेशन कडे यायचं आहे. सागरजी थोरात आपल्या शुभ हस्ते एका बाजूला श्री बालाजी एंटरप्राइजेस आणि दुसऱ्या बाजूला श्री गणेश यांच्यामध्ये हा जो नाणेफेक या ठिकाणी होणार आहे. या सन्माननीय सागरजी थोरात यांच्या शुभ हस्ते आपण बघूया. टॉस का बॉस प्रेझेंटेशन सन्माननीय सागरभाऊ जाधव युवा उद्योजक आपण पाहत आहोत. यांच्या माध्यमातून आपल्याला हे सहकार्य लाभलेलं आहे. टॉस संपन्न होणार आहे. पाहूया श्री गणेश रंगलाय खास. पाहूया नवीन सामन्यासाठी कोण होतंय. टॉस का बॉस माननीय सागरभाऊ जाधव यांकडून टॉस का बॉस. यस सर, मॅचला सुरुवात होती आहे. प्रवीण कदम आणि धर्मेंद्र जाधव जे मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतं आणि प्रदीप जाधव गोलंदाजी मार्गावर आपल्याला
गोलंदाजी मार्गावर पाहायला मिळत आहे. पहिल्या षटकात जर विकेट घेतली तर 2100 रुपयाचं पारितोषिक सन्माननीय मयूरजी सानप साहेबांच्या माध्यमातून या ठिकाणी क्वालिटी वॉलच्या गोलंदाजासाठी असणार आहे. तर इथे पाहूया मॅचला सुरुवात होत आहे. पहिला चेंडू पहा, एक्स्ट्रा कव्हर मधून प्रवीण कदम खेळतायत आणि एक टप्पा पार, चेंडू सीमारेषा पार जाईल, चौकार. हॉटेल अन्नाश्री फॅमिली रेस्टॉरंट गुरेवाडी बायपास प्रोप्रायटर माननीय श्री समीर शिंदे यांचा सनसनीत चौकार. चौकार आणि खातं खोलतायत प्रवीण कदम. पुढचा बॉल परत एकदा कव्हर पॉइंट मधून खेळताय, सुरेख फटका असेल. पाहूया क्षेत्ररक्षक पाठलाग करताय, चेंडू जाईल सीमारेषा पार, दुसरा चौकार येईल इथे. हा आहे स्टार मोबाईल द मोबाईल स्पेस खासदार पूल भैरवनाथ मंदिरा शेजारी प्रोप्रायटर माननीय श्री पियुष लोया यांचा सनसनीत चौकार. इथे बघा, हम भी कुछ कम नाही आहे. ही फलंदाजीची सुरुवात करताना प्रवीण कदम यांच्या माध्यमातून आपण पाहत आहोत. लगातार 2 चौकार खेळतायत. 30 यार जे सर्कल आहे, हा जो चक्रव्यूह आहे त्याच्या बाहेर कशा प्रकारे पडायचं माहीत आहे. आणि अगदी हवाई फटके जे 1996च्या विश्वचषकात आपण पाहिले ना, की सनत जयसूर्या श्रीलंकेचा आघाडीवर मैदानात आला की डावखोरा होता, अर्थात प्रवीण कदम तिथे डावखोरे आहेत. आणि अशा प्रकारचे 30 सर्कलच्या आतमध्ये जे फक्त 2 क्षेत्ररक्षक बाहेर असतात त्यांच्यावर दबाव टाकण्याचा प्रयत्न आणि सगळे हवाई फटके पाहायला मिळायचे. अगदी ती बॅटिंग इथे मात्र या डावखोरे फलंदाज प्रवीण कदम यांच्या माध्यमातून जी पाहायला मिळते. या पाहूया प्रदीप, इथे रिव्हर्सिप काय फटका आहे, कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेला अगदी येणारा हा तिसरा चौकार आपल्याला पाहायला मिळेल प्रवीण कदम यांच्या बॅटमधून. हॉटेल अन्नाश्री फॅमिली रेस्टॉरंट गुरेवाडी बायपास प्रोप्रायटर माननीय श्री समीर शिंदे यांचा सनसनीत चौकार. धावांचा पाया रचण्याचं काम प्रवीण कदम यांच्या माध्यमातून चाललेलं आहे. अर्थात प्रवीण कदम आणि दुसऱ्या बाजूला प्रदीप जाधव सुद्धा एक अष्टपैलू चांगले खेळाडू आहेत. या 2 खेळाडूंमधील हा संघर्ष एक फलंदाज तर एक गोलंदाज यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत आहे. पुढचा बॉल इथे पहा, काही वेळ चेंडू हवेत जरूर होता, तिथे यष्टीरक्षक गेले चेंडूवर. दरम्यान धाव मात्र मिळणार नाहीये, निर्धाव जाणारा चेंडू. 4था चेंडू या दरम्यान आपल्याला निर्धाव जाताना पाहायला मिळत आहे. पहिल्या 3 चेंडू मध्ये 3 चौकार खेळले, 4थ्या चेंडू मध्ये इथे होणारी वापसी आपल्याला जी पाहायला मिळते आहे, निर्धाव जाणारा हा चेंडू आपण मैदानामध्ये पाहत आहोत. एक चांगली वापसी होतीये, परंतु अजून 2 चेंडू शिल्लक आहेत. एक्स्ट्रा कव्हर आणि लॉंग ऑन 38 सर्कलच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळत आहेत. यावेळेस पुढचा चेंडू मिड विकेट मध्ये उडवला, एक टप्पा पार, चेंडू सीमारेषा पार, चौकार येणार आहे 4था मैदानामध्ये. हा आहे स्टार मोबाईल द मोबाईल स्पेस खासदार पूल भैरवनाथ मंदिरा शेजारी प्रोप्रायटर माननीय श्री पियुष लोया यांचा सनसनीत चौकार. 4 चौकार आले. आता इथे अजून धावून एकही धाव पूर्ण केली नाही, तिथे 4 चौकार वसूल केले गेले 5 चेंडूंमध्ये प्रवीण कदम यांच्या माध्यमातून. शॉर्ट पिच रिव्हर्सिपचा प्रयत्न पहा, चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक पाहत राहिले, चेंडूवर पोहोचले गेले. इथे दुसऱ्या धावेचा प्रयत्न यशस्वीरित्या पूर्ण होईल. 2 धावा इथे येणार आहे आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर हॅट्रिक्स चॅम्पियन संघाने बनवल्या 18 धावा आपल्याला ज्या पाहायला मिळत आहेत. ही पहा ओहोर संपली. या ओहोरचे प्रायोजक आहेत सुमन हॉस्पिटल गावठा सिन्नर माननीय डॉक्टर सुनील इलक. अजूनही 4 षटकात 57 धावांची गरज आहे. 14.25 सरासरी आहे रिक्वायर्ड रन रेट. बघूया अजून, कारण अशा प्रकारची फलंदाजी, अर्थात सचिन प्रवीण कदम यांची आपण बॅटिंग पाहिली, कारण एक महत्वाचे गोलंदाज प्रदीप जाधव जे क्वालिटी वॉल संघाचे आहेत त्यांच्या गोलंदाजी विरुद्ध त्यांनी केलेलं आक्रमण, 4 चौकार त्यांनी वसूल केले गेले. दुसऱ्या षटकासाठी विचार विनिमय चाललेला आहे. थोडी पंचांनी सूचना करायची आहे की लवकर मॅच झाली पाहिजे. आजच्या दिवसात अजून बरेच सामने जे शिल्लक आहेत. दुसऱ्या षटकासाठी
अतुल आलेले आहेत गोलंदाजी मार्कवर क्वालिटी वर्ल्ड संघाकडनं. स्ट्राईकवर पहिल्यांदाच आपण धर्मेंद्र जाधव यांना पाहणार आहोत. अब्दुल रज्जाक गोलंदाजी मार्गावर आलेले क्वालिटी वॉल्स या संघाकडनं दुसरे षटक घेऊन आलेले आहे धर्मेंद्र जाधव. इथे पहा चेंडू कव्हर मध्ये खेळला, क्षेत्ररक्षक आहे तिथे चेंडूवर येतील, एक सिंगल मात्र बनवली जाईल. एकोणीस धावसंख्या आणि प्रवीण कदम स्ट्राईकवर येतात. पहा आतापर्यंत 6 चेंडूंचा सामना केला, 4 चौकाराच्या माध्यमातून 18 धावांवर जे बॅटिंग करतायत मैदानामध्ये. आणि हे जे पॉवर प्लेतील अंतिम षटक आहे हे महत्वाचं असणार आहे क्वालिटी वर्ल्ड संघासाठी. कारण ज्या प्रकारे भारतीय टीमचा डावखुरा फलंदाज अभिषेक शर्मा फलंदाजी करतो ना हवाई सफर पहिल्या चेंडूपासून, तीच बॅटिंग इथे प्रवीण कदम यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. बघूया अब्दुल रज्जाक यांचा पुढचा चेंडू. यावेळी चांगला चेंडू आहे, जरूर सिंगल मिड विकेटच्या दिशेमध्ये क्षेत्ररक्षक आहे तिथे मिळणार आहे. आणि पहिल्या 2 चेंडूमध्ये फक्त अब्दुल रज्जाक यांनी 2 धावा खर्च केलेल्या आहे. 20 धावसंख्या जी मॅट्रिक्स चॅम्पियन संघाची आपल्याला या दरम्यान जी पाहायला मिळणार आहे. बिनबाद 20. तर धर्मेंद्र ज्यांना आपण स्ट्राईकवर पाहणार आहोत धर्मेंद्र जाधव. इथे पहा शॉर्ट पिच चेंडू पोली केला, डीप स्क्वेअर लेग, सीमा रेषा पार, चेंडू जाईल, चौकार येईल, 4 धावा. हॉटेल अन्नाश्री फॅमिली रेस्टॉरंट गुरेवाडी बायपास प्रोप्रायटर माननीय श्री समीर शिंदे यांचा सनसनीत चौकार. 4 धावा येत आहेत. धर्मेंद्र जाधव इथे मात्र आक्रमण करतायत. ओ चांगला चेंडू अर्थात फुलटा चेंडू होता, अगदी तिथे दिशा देण्याचं काम करत होते. बॅकवर्ड शॉर्ट लेग मध्ये लेग बायच्या स्वरूपात एक अतिरिक्त धावपलकावर येताना आपल्याला पाहायला मिळेल. 25 धावसंख्या या दरम्यान जी धावपलकावर होती आहे. 25 धावा बनतायत. दुसरे षटक चाललेले आहेत. कारण पाया रचणं महत्वाचं आहे धावसंख्येचा, आणि त्या रस्त्याच्या दृष्टिकोनातून इथे फलंदाजी होताना, कारण दोन्ही संघांच्या आघाडीवीरांकडनं जर आपण पाहिली, यांनी दोन्ही आघाडीवीरांनी दोन्ही संघाच्या एक चांगली फलंदाजी केलेली आहे. हो इथे पहा बिमार प्रकारचा चेंडू रिव्हर्सिप केला आणि पाहूया रिव्हर्सिप मध्ये यस नो बॉल असेल, बिमारचा नो बॉल आणि त्यावर षटकार 6 धावा. फटका असा धुवाधार हा गेला षटकार. घुंगरू फर्निचर अँड इलेक्ट्रॉनिक्स मॉल प्रोप्रायटर माननीय राहुल भाऊ भाऊसार यांचा दणदणीत षटकार. हसलाना चेंडू टाकताना आणि गेला नो बॉल. बघा फ्री हिट षटकार. 7 धावा आल्या. प्रवीण कदम यांची बॅटिंग आपण पाहत आहोत मैदानामध्ये. एक धुवाधार फलंदाजी तर फ्री हिट. फुलटॉस चेंडू होता. इथे धाव घेण्याचा प्रयत्न मिडॉन मध्ये क्षेत्ररक्षक आहे, एक सिंगल मात्र पूर्ण केली जाईल. धावफलक पोहोचला जाईल 33 धावांवर या दरम्यान आपल्याला पाहायला मिळत आहे. पण एक आक्रमक फटकेबाजी प्रवीण कदम यांची होत असताना 9 चेंडू मध्ये 26 धावांवर बॅटिंग करतायत. तर स्ट्राईकवर असणारे धर्मेंद्र 3 चेंडू मध्ये एका चौकाराच्या माध्यमातून 5 धावांवर फलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. यावेळेस 5 चेंडू उडवला गेला आणि मिड विकेट मध्ये धर्मेंद्र जाधव यांचा येणारा षटकार आपल्याला पाहायला मिळणार आहे. 6 धावा. फटका असा धुवाधार हा गेला षटकार. वाघ अँड सन्स प्रोप्रायटर माननीय श्री सोमनाथ वाघ यांचा दणदणीत षटकार. काय बॅटिंग होती पा. पहिल्या 2 षटकातच फॅक्टरीज चॅम्पियनच्या आघाडीवीरांनी 39 धावा धावफलकावर लागल्यात. तर अब्दुल रज्जाक यांचं षटक या ठिकाणी आपण पाहत आहोत की दुसऱ्या षटकात 21 धावा खर्च करतायत. येणारं समीकरण 3 षटकामध्ये 36 धावांची गरज. वॉटर बॉय राजू पाणी घेऊन जा आतमध्ये. आपण
12 धावांची आता सरासरी लागणार आहे. अर्थात पंच काय म्हणतात ते बघा तिकडे राजू. तीन षटकात 36 धावांची गरज आहे. गणेश जाधव येत आहेत गोलंदाजी मार्कवर इथे. तर एका बाजूला आपण पाहत आहोत की प्रवीण कदम यांची फलंदाजी आपल्याला पाहायला मिळत आहे. रिव्हर्सिप पहा इथे प्रवीण कदम 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 भडाय जाय नो बॉल. आणि इथे नो बॉल फेकी गोलंदाजी चालणार नाही. त्यावर येणारा षटकार आपण पाहत आहोत. हा 7 काही सोडायला तयार नाही. पहा 7 वॅट्रिक चॅम्पियन संघाची 7 काही सोडायला तयार नाही. हा 7 आणि 7 धावा परत एकदा धाव फलकावर जोडल्या जात आहेत. गोलंदाजी बंद करावी लागेल. अर्थात आता नवीन गोलंदाज असतील परंतु इथे 7 धावा देऊन जात आहेत आणि धावफलक तब्बल 46 धावांवर पोहोचला गेला. अर्थात पहिल्या 12 चेंडू तर 46 धावा धावफलकावर लागल्या गेल्या वॅट्रिक चॅम्पियन संघाच्या. बघूया पुढचा चेंडू मैदानामध्ये आता फ्री हिटचा चेंडू घेऊन गोलंदाजाला यावं लागणार आहे. गोलंदाज कोण आहे राजे? ओ राजे अनिल खताळे आलेले आहेत गोलंदाजी मार्कवर. अगदी फ्री हिटचा चेंडू घेऊनच त्यांना अनिल यांना यावं लागतंय गोलंदाजी मार्कवर. आणि इथे आपण पाहूया आता जागा चेंज करता येत नाही तिथे कारण फ्री हिटचा चेंडू आहे. फ्री हिटचा चेंडू असणार आहे प्रवीण कदम. बघूया स्ट्राईकवर असणार आहे. शॉर्ट पिच चेंडू बघा पाहिल्या क्षेत्रात उडवला गेला चेंडू आणि चेंडू एक टप्पा पार सीमारेषेचा वेध घेईल चौकार. हा आहे स्टार मोबाईल द मोबाईल स्पेस खासदार पूल भैरवनाथ मंदिरा शेजारी प्रोप्रायटर माननीय श्री पियुष लोया यांचा सनसनीत चौकार. 13 चेंडूतच अर्धशतक धावफलकावर लागलं गेलं आणि त्यामध्ये 11 चेंडूत 36 धावांवर प्रवीण कदम यांची बॅटिंग आपण पाहत आहोत. तर 4 चेंडू मध्ये 11 धावांवर धर्मेंद्र जाधव सुद्धा फलंदाजी करतायत. बघा इथे आता क्षेत्ररक्षणात बदल केला जाणार आहे. आपण पाहत आहोत की 50 धावा बिनबाद 50 वॅट्रिक चॅम्पियन संघाच्या धावफलकावर लागल्या गेलेल्या आहेत. इथे रिव्हर्सिप करण्याचा प्रयत्न व्हाईट बॉलचा इशारा. अवंतर धावेने धावफलकात भर पडणार आहे. धावफलक 51 धावांवर पोहोचला जाणार आहे आणि तिसरे षटक चाललेले आहे. ज्या प्रकारे सचिन कदम आणि प्रवीण कदम आणि धर्मेंद्र यांनी बॅटिंग केली. पुढे सरसावा चेंडू खेळला गेला. पाहूया व्हाईडिश मिडअप मध्ये चेंडू अडवण्याचा प्रयत्न अर्थात डीप एस्टा कव्हर मध्ये थोडीशी मिस फिल्डिंग आणि त्याचा लाभ या ठिकाणी घेत असताना दोन्ही फलंदाज प्रवीण कदम आणि आपण धर्मेंद्र जाधव यांना पाहत आहोत. धावफलक 2 अंकांनी पुढे सरसावला जाईल. 53 धावांवर आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर बिनबाद 53 ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळतीये. 38 धावा बनवलेल्या आहेत आतापर्यंत 12 चेंडू मध्ये. प्रवीण यांनी मोठा गुगली पाहायला मिळाला आपल्याला. नो बॉल असणार आहे इथे. नो बॉल आहे बिमर प्रकारचा. हसल्यानं चेंडू टाकताना आणि गेला नो बॉल. जिज्ञासा रिअल्टर्स बिल्डर्स अँड डेव्हलपर्स प्रोप्रायटर माननीय श्री बघा इथे फिट आहे. परत एकदा
फ्रीटवर आक्रमण जरूर झालेलं आहे. स्क्वेअर लेगला आपण पाहत आहोत. क्षेत्ररक्षक येत आहेत. चेंडूवर एकदा बनवली आणि तुम्ही पहा चेंडू कसा गेला काय गेला हे मात्र शेवटच्या क्षणाला लक्षात आलं. 4 धावा जरूर मिळाल्या. चौकार. हॉटेल अन्नाश्री फॅमिली रेस्टॉरंट गुरेवाडी बायपास प्रोप्रायटर माननीय श्री समीर शिंदे यांचा सनसनीत चौकार. बघा हे षटक लांब लांब चाललेला आहे आणि सामना हा दूर दूर होत चाललेला आहे. तो क्वालिटी वॉलच्या हातामधून चौकार आला. 42 धावांवर पोहोचले गेले प्रवीण कदम. हा पुढचा चेंडू इथे जरूर एक चांगला चेंडू आहे. या चेंडूंची गरज असणार आहे मैदानामध्ये, कारण जिथे विकेट येत नाही तिथे निर्धाव चेंडू हा गोलंदाजाचा तो निश्चित एक उत्साह वाढवताना आपल्याला पाहायला मिळत असतो. 58 धावसंख्या धावपलिकावर आहे. इथे रिव्हर्सिप परंतु क्षेत्ररक्षक तैनात केले गेलेले आहेत. अब्दुल यांना आपण या ठिकाणी पाहत आहोत. एक सिंगल मात्र मिळेल. सिंगलच्या माध्यमातून 59 धावा धावपलिकावर बनतील. तर दुसऱ्या बाजूला 16 चेंडू मध्ये 43 धावांवर फलंदाजी करताना आपल्याला प्रवीण कदम पाहायला मिळत आहेत. तर धर्मेंद्र जाधव स्ट्राईकवर येत असताना 11 धावांवर 4 चेंडू खेळी पहा. एक षटकार एक चौकाराच्या माध्यमातून 11 धावांची खेळी साकारली. इथे क्षेत्ररक्षणात बदल होत असताना आपण पाहत आहोत, कारण डावा आणि उजवा कॉम्बिनेशन जो मैदानामध्ये होत असताना वारंवार क्षेत्ररक्षकांमध्ये बदल होतो. 59 इथे हा पुढचा चेंडू पाहूया. अप्रतिम गोलंदाजी शेवटच्या काही चेंडूंमध्ये इथे अशा प्रकारची गोलंदाजी क्वालिटी वॉल संघाकडनं अपेक्षित असणार आहे. परंतु इथे 3 षटकांचा खेळ संपलेला आहे. वॅट्रिक्स चॅम्पियन संघाने 59 धावा बिनबाद 59 धावा या ठिकाणी बनवलेल्या आहेत. यानंतर याही षटकात आपण जर पाहिलं तर 20 धावा आलेल्या आहेत. शेवटचं जे समीकरण हातात येत आहे अर्थात ते आता 12 चेंडू आणि 16 धावा अर्थात प्रति षटक 8 धावांची सरासरी धावपलकावर गरजेची असणार आहे वॅट्रिक्स चॅम्पियन संघाला विजयी होण्यासाठी. परंतु अर्धशतकाच्या नजदीकी आपण 43 धावांवर फलंदाजी करताना प्रवीण कदम यांना पाहत आहोत. 16 चेंडू खेळलेले आहेत. 43 धावांची एक अप्रतिम बॅटिंग जी फलंदाजी त्यांची आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळत आहे. गोलंदाजी कोणाला द्यावी याच्यासाठी विचार विनिमय अर्थात तिथे प्रदीप जाधव आपल्याला पाहायला मिळतात. ही मुख्य आसरा आहे ते अर्थात क्वालिटी वॉल संघाचं एक अष्टपैलू खेळाडू आहेत आणि या मागच्या मॅच मध्ये सुद्धा त्यांनी मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेतला होता. वॅट्रिक्स चॅम्पियन संघाकडनं सुद्धा मला वाटतं धर्मेंद्र जाधव यांनी मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेतला होता. परंतु इथे ही लढत आपण बघणार आहोत, कारण अर्धशतकासाठी 7 धावांची गरज. तर विजयासाठी इथे आपण पाहत आहोत की वॅट्रिक्स चॅम्पियन संघाला 12 चेंडूमध्ये 16 धावांची आवश्यकता असणार आहे. बिनबाद ह्या धावा बनवलेल्या आहेत. त्या 59 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. 2 दिग्गज खेळाडू आमने सामने आलेले आहेत. ते पहिला चेंडू आपण पाहता वाईड बॉलचा इशारा आलेला आहे. धावफलक एका धावेने पुढे सरसावला जाईल. वाईड बॉल असणार आहे. 60 धावा ज्या बनल्या जातील धावफलकावर, परंतु बिनबाद 60 हे निश्चित वॅट्रिक्स चॅम्पियन संघासाठी मनोबल वाढवणारी ही आघाडीची फलंदाजी आपल्याला जी मैदानामध्ये पाहायला मिळते ती फलंदाजी तोडण्याचे प्रयत्न जरूर प्रदीप जाधव यांच्या माध्यमातून होत आहेत. परंतु प्रयत्न पाहूया आपण कसे होत आहेत. यावेळेस हा पुढचा चेंडू पुनर्श एकदा वाईड बॉलचा इशारा आलेला आहे पंचांच्या माध्यमातून. 2 लगातार वाईड बॉल आले आणि वाईड बॉलने धावफलकामध्ये मदत होताना वॅट्रिक्स चॅम्पियन संघासाठी आपण पाहत आहोत की 51 धावा 61 धावा माफ करा या ठिकाणी धावफलकावर बनतायत. 61 किरणजी जामकर यांची मॅच यानंतर असणार आहे. अगदी तेच तर्रार होऊन तुम्हाला मैदानात प्रदर्शन करावं लागेल. पुढचा बॉल हवेत आहे पहा. एसटी रक्षक येत आहेत. चेंडू खाली झेल टिपतायत आणि पहिली विकेट मैदानात येताना आपल्याला पाहायला मिळेल. 43 धावांची प्रवीण कदम यांची खेळी संपुष्टात येते मैदानामध्ये. गणेश जाधव यांनी टिपलेला झेल, परंतु जो पाया पाहिजे नव्हता तो रचून द्यायचं काम केलेलं आहे. इथून अजूनही जर चांगली गोलंदाजी झाली सामन्यामध्ये एक चांगल्या प्रकारची रंगत ही निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही आहे. दरम्यान आपण या ठिकाणी पाहतोय सन्माननीय ईश्वरजी देशमुख किशोरजी देशमुख यांचा सन्मान या ठिकाणी होत आहे. ॲडव्हान्स इंजाइन्स या
हां त्यांचा ॲडव्हान्स इंजाईन्स यांचा सन्मान या ठिकाणी सन्माननीय किशोरजी देशमुख यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी होत असताना आपल्याला जो पाहायला मिळत आहे या स्पर्धेतील सहभागाबद्दल एक सन्मान चिन्ह देऊन त्यांचा गौरव या ठिकाणी सिन्नर स्पोर्ट्स असो यांच्या माध्यमातून होत असताना प्रेझेंटेशन बॉक्समध्ये आपल्याला या जो पाहायला मिळत आहे न्यू बॅटर मैदानामध्ये आलेले आहेत विष्णू इनामे जे आपल्याला मैदानात पाहायला मिळत आहेत बघा इथे जर निर्धाव चेंडू अर्थात जर गेले तर सामन्यामध्ये परत एकदा रंगत येणार आहे हा पुढचा चेंडू पाहूया हलक्या हाताने ईश्वर चेंडू खेळतायत मिस फिडिंग डीप बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेमध्ये पाहूया क्षेत्ररक्षक पाठला करतायत चेंडू सीमा रेषेचा वेध घेईल 4 धावा येतील चौकार पाहायला मिळेल आपण ॲडव्हान्स इंजाईन्स आपण या स्पर्धेमध्ये सहभागी झालेला आहात. तुम्हाला स्पर्धा कशी वाटली आहे आणि आपल्याला खेळण्याची आवड आहे आणि खेळल्यानंतर कसं वाटते मैदान पंच आयोजन कमिटी ॲक्च्युली हे जे नियोजन झालं आहे STPLचं खूप चांगल्या प्रकारे झालं आहे आणि बाकीची पण जेवढी काही व्यवस्था केलेली आहे खूप छान आहे. आमचा संघ दोन्ही मॅचमध्ये हरला पण आमची प्रॅक्टिस नव्हती. आता पुढच्या वेळेस आम्ही नक्की ट्राय करू प्रॅक्टिस करून परत यायचा. पण ओव्हरऑल नियोजन खूप चांगलं वाटलं मला. पुढच्या वर्षी जरूर चांगली प्रॅक्टिस अगोदर 1 महिनाभर चालू करावं लागेल आपल्याला कारण प्रॅक्टिस शिवाय तर मैदानामध्ये परफॉर्मन्स होणार नाही सर. परंतु हे मैदानात तुम्ही खेळलेत कसं वाटतं मैदानात खेळल्यानंतर एक जुने दिवस आठवतात की काय परत एकदा? जुने दिवस नक्कीच आठवले आणि मैदानात खेळल्यानंतर खूप छान वाटलं. म्हणजे खरंच क्वालिटी टीम आहे. क्वालिटी मॅचेस पण चांगल्या प्रकारे होत आहे. पंचांचे निर्णय पण खूप चांगल्या प्रकारे झाले. धन्यवाद सर कारण मी जास्त वेळ घेणार नाही आहे कारण मॅचेस आहेत आपल्याकडे भरपूर. पुनर्ष एकदा तुम्हाला पुढच्या वर्षासाठी शुभेच्छा आमच्या सिन्नर स्पोर्ट्स असो यांच्या माध्यमातून या ठिकाणी असणार आहे आणि या स्पर्धेत आपण सहभागी झालात त्याबद्दल आमच्या सिन्नर स्पोर्ट्स असो यांच्या वतीनं आपलं पुनर्ष एकदा या ठिकाणी मी स्वागत करतो. धन्यवाद देतो आपल्याला. ओव्हरची समाप्ती झालेली आहे. पजल ओव्हर नाही झाली ना अजून. रन संख्या 66 आहे धावफलकावर. तिथे बघूया पंच पाहणी करतायत तिथे काय निर्णय देत आहेत तो एक महत्वाचा असणार आहे ते निर्णय हा कारण हे षटक महत्वाचं आहे. 75 धावांचा टार्गेट यस विकेट असणार आहे आणि महत्वाची विकेट इथे येताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. धावचीच्या स्वरूपात येणारी विकेट. तिसऱ्या पंचांकडनं आलेला हा निर्णय आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे. बघा आणि इथे आता सर्वांचे लाडके अर्थात सर्वांचे लाडके आहेत किरणभाऊ गोजरे जे मैदानामध्ये जात आहेत बॅटिंग करण्यासाठी आणि पहा सचिन मस्के यांची फेकी विकेट घेऊन देणारी फेकी आपण ईश्वर यांना मैदानाच्या बाहेरचा रस्ता दाखवते. 67 धावा असणार आहे. येणाऱ्या 8 चेंडूंमध्ये 8 धावांची गरज. हे विजयाचं समीकरण व्हॅक्टरी चॅम्पियन्स या संघाच्या समोर असणार आहे. बघा आता हे समीकरण आलेलं आहे आणि इथे प्रदीप जाधव कमालीची चांगली गोलंदाजी करतायत. पहा इथे आपण पाहत आहोत परंतु इथे काय फटका पहा क्षेत्ररक्षक तिथे सचिन अगदी आपण पाहत आहोत. पहा काय झेल व्हॉट अ कॅच. सचिन कोणी सचिन मस्केच आहेत ना. सचिन मस्के वन्स मोर एकदा विकेट घेण्यामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. महत्वाची विकेट धर्मेंद्र जाधव मैदानाच्या माघारी जाताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. बघा व्हॉट अ कॅच अप्रतिम. अगदी स्वतःला अगदी आपण जर पाहिलं ना सूर मारत टिपलेला झेल आणि 40+ मधील खेळाडू आहेत परंतु तरुणांना लाजवेल अशा प्रकारचे झेल. सचिन मस्के यांना मी अनेक वर्षांपासून ओळखतो.
एक स्टायलिश खेळाडू आहेच, परंतु त्याचबरोबर एक आक्रमक फटकेबाज डाव्या हाताने फलंदाजी करणारे आणि क्षेत्ररक्षणामध्ये सुद्धा एक चपळ क्षेत्ररक्षण त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतं आपल्याला. पहा सामन्यामध्ये रंगत निर्माण झाली, कारण महत्वाचे 2 विकेट गेलेले आहेत. न्यू बॅटर योगेशजी आलेले आहेत मैदानामध्ये. योगेशजी देवगिरी यांना आपण पाहत आहोत. 7 योगेशजी दावाडे माफ करा, आणि 7 चेंडूमध्ये 8 धावांची गरज असणार आहे. परत ही 7 चेंडू आणि 8 धावांचं समीकरण. प्रदीप जाधव यांची गोलंदाजी आपण मैदानात पाहत आहोत. हा पुढचा चेंडू इथे क्षेत्ररक्षक आहे, मिड विकेट मध्ये मिस फिल्डिंग झाली. एक धाव पूर्ण केली. पहा किरण भाऊ दुसऱ्या वेळेचा प्रयत्न करतात, दुसरी धाव मात्र पाहायला मिळतीये. काय रनिंग आहे पहा, या वयात सुद्धा आपण पाहतोय किरण भाऊ यांना. आणि मिस फिल्डिंगचा लाभ उचलला जाणार आहे. 2 धावा येणार आहेत. शेवटचे समीकरण असणार आहे. शेवटचे 6 चेंडू आणि 6 धावांची गरज. पहा शेवटच्या क्षणापर्यंत रंगलेली मॅच. अजून मॅच संपलेली नाहीये, सामना संपलेला नाहीये. चला थोडी घाई करायची आहे प्रदीपजी, आपल्याला विनंती असणार आहे सचिन मस्के, कारण अजूनही आपल्याकडे बऱ्याच मॅचेस आहे आजच्या दिवसामधील, त्या सुद्धा पूर्ण झाल्या पाहिजे. आणि उद्या परत मला वाटतं फजल कंपनीचा हाप आहे. 6 चेंडू आणि 6 धावांची गरज असणार आहे. विजयाचे समीकरण आपण या ठिकाणी पाहत आहोत. बघा ही मिस फिल्डिंग जर झाली नसती तर एक तिथे अजून एखादी धाव ऍड असती, परंतु मिस फिल्डिंग झाली, कारण मैदानामध्ये गोलंदाजांना क्षेत्ररक्षकाची साथ मिळणं हे सुद्धा गरजेचं राहतं. इथे पाहूया एक अनुभवी खेळाडू आहे. गेले कित्येक वर्ष आपण पाहतो की सिन्नर टेनिस प्रीमियर लीगचं जे एक व्यासपीठ ज्यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं सिन्नर तालुक्यातील खेळाडूंसाठी जे निर्माण केलं गेलं होतं, आणि ते किरणजी गोजरे आपणाला स्ट्राईकवर पाहायला मिळतात. शेवटच्या षटकासाठी गोलंदाज आहेत ते विराजजी आलेले आहेत गोलंदाजी मार्कवर. विराज पहिला चेंडू रिव्हर्सिप खेळण्याचा प्रयत्न होता. पहा विराजची मिस फिल्डिंग झाली. एकदा पूर्ण केली. दुसऱ्या वेळेचा जरूर प्रयत्न होणार आहे. सचिन मस्के येत आहे चेंडूवर आणि ते पहा दुसरी धाव सुद्धा पूर्ण केली गेलेली आहे. कारण इथे जर तुम्ही संधी जर दिली त्या फलंदाजांना धाव घेण्याची तर ते अगदी पहा या वयात सुद्धा आपण पाहतो की निश्चित क्रीडा रसिकांना आकर्षित करतायत फलंदाज, क्षेत्ररक्षक आकर्षित करतायत आणि मॅच अजून संपलेली नाहीये हे मात्र मैदानात दाखवून देत आहेत. 2 धावा पूर्ण केल्या गेल्या. 5 चेंडू आणि 4 धावांचं समीकरण. इथे पहा अप्रतिम चेंडू विराज यांचा आणि किरणजी गोजरे यांची विकेट येताना आपल्याला पाहायला मिळेल. महत्वाची विकेट आलेली आहे. परत एकदा सामन्यामध्ये रंगत निर्माण झालेली आहे. मॅच अजून संपलेली नाहीये. संधी साधून थेट पठ्ठ्यानं घेतली झणझणीत विकेट. स्वप्नील धूत यांचे वेल्थ सिक्रेट इन्शुरन्स अँड इन्व्हेस्टमेंट हेल्थ इन्शुरन्स स्पेशलिस्ट यांची दमदार विकेट. विकेट आली. पहा काय परत एकदा रंगत निर्माण झालेली आहे. एक एक चेंडू महत्वाचा, एक एक धाव अतिशय महत्वाची. लढत 4 चेंडू आणि 4 धावा अशी लढत येऊन थांबलेली आहे. न्यू बॅटर आलेले आहेत मैदानामध्ये. नीरज सोनवणे मैदानामध्ये आलेले आहेत. फॅक्टरीज चॅम्पियन संघाकडनं शेवटचे 4 चेंडू आहे. 4 धावांची गरज आहे. प्रवीण कदम यांची विकेट गेल्यानंतरच हे छायाचित्रण आपल्याला पाहायला मिळते मैदानामध्ये. एका फलंदाजाने तब्बल 43 धावांचा पाया रचला. धर्मेंद्र जाधव यांनी साथ दिली, परंतु हे दोन्ही फलंदाज ज्या प्रकारे बाद झाले, सचिन मस्के यांनी टिपलेला झेल आपण आकर्षक पाहिला मैदानामध्ये. 4 चेंडू 4 धावांची गरज. पाहूया इथे जरूर ही मॅच काय होणार आहे. प्रत्येक क्रीडा रसिकाच्या मनामध्ये प्रश्न चाललेला आहे. त्यासाठी काही काळ आपल्याला थांबावं लागणार आहे. पुढचा बॉल इथे पहा. हा चेंडू मात्र आपण पाहूया वाईट बॉलचा इशारा आलेला आहे. समीकरण आता बदललं गेलं. 4 चेंडू आणि 3 धावांची गरज. हे समीकरण आलं विजयासाठी. इथे परत एकदा एक अवंतर धावेने थोडीशी प्रगती झालेली आहे फॅक्टरी चॅम्पियन संघाची. 4 चेंडू आणि 3 धावा. बघूया पुढचा बॉल मैदानामध्ये.
इथे फुलटा चेंडू उडवला, क्षेत्ररक्षक पाहत राहिले आणि विजयी षटकार नीरज सोनवणे यांच्या बॅट मधून येताना षटकाराने मॅच जिंकली इथे आणि इथे मात्र सामना संपवला.